मराठी, आवाज जनसामान्यांचा। दौंड तालुक्यातील राजेगाव फार्म या ठिकाणी बायोमास कंपनी सुरू झाली असून ही कंपनी शेतकऱ्यांच्या ऊसाची पाचट कुट्टी करून मोठमोठे गट्टे करून साठवण करून ठेवत आहे आणि शेतकऱ्यांना नाममात्र पैसे देऊन म्हणजेच 2 पैसे किलोने हे पाचट विकत घेऊन ते पुढील त्यांच्याच दुसऱ्या कंपनीला पाठवून कंपोस्ट खत आणि बाय प्रॉडक्ट तयार करत आहे असे येथील कंपनीचे मॅनेजर यांनी सांगितले। परंतु महत्त्वाचं म्हणजे या कंपनीला राजेगाव ग्रामपंचायतीने कसल्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नसल्याने या ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। कारण हे ऊसाचे पाचट कदाचित पेटल्यास आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे। त्यामुळे दौंडचे तहसीलदार आणि दौंड पोलीस स्टेशन यांनी वेळेत लक्ष घालण्याची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले। कारण या ठिकाणी 200 ते 300 टन पाचट कुट्टीचा स्टॉक केलेला आहे आणि तो धोकादायक असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितलं आहे। कारण या पाचटाला आग लागल्यास ती विझवण्यासाठी येथे पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नसल्याने आग विझवता येणार नाही, म्हणून या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। पहा कंपनीचे मॅनेजर आणि राजेगाव येथील ग्रामस्थ काय म्हणालेत। सर, ये अपना क्या कंपनी जो है, ये कंपनी का नाम क्या है? कंपनी का नाम क्या है? बायोफ्यूल सर्कल बायोमास बैंक। इधर आप क्या करते हैं? क्या प्रोडक्शन होने वाला है आपका? क्या कलेक्ट करते हैं? एग्रीकल्चर वेस्ट है ना, हाँ, वेस्ट कलेक्ट करता हूँ। वेस्ट कलेक्ट करते हैं। हाँ, क्या करते हैं उसका वेस्ट का? वो इधर कलेक्ट करके स्टोरेज करता हूँ। स्टोरेज जमा करता करून हाँ। स्टोर करतो। फक्त स्टोरेज करता तुम्ही? हाँ। हाँ। मग ह्याच्या पुढे काय करणार तुम्ही? आगे क्या करने वाले हो उसका? What we are doing this material in future. whoever wanted to collect this biomass for हिंदी- their हिंदी। usage, हिंदी में बात आपको करो। मैं भेजा हूँ। जिनको हमसे मटेरियल चाहिए उन्हें वो मटेरियल हम प्रोवाइड करेंगे। वो वो वेस्टेज, हाँ, agri waste, wastage, agri agri waste, एग्री वेस्ट का। agri जो waste। यहाँ पे उसका If चालू you are है, not बिल्कुल। collecting, farmers will जला दिया। If हमने अगर फार्मर से नहीं कलेक्ट किया तो फार्मर उन्हें जला देगा। जला देगा। हम्म। जला देगा तो आपका नुकसान क्या होगा? हमारा नुकसान नहीं होगा। फिर? जला देगा तो फार्मर का नुकसान होगा। वो हाँ। से No, they no, are- it is going to affect our Yes. pollution, no? Yes. ते हाँ। शेतकऱ्यांनी जर जाळलं त्याला तर हिंदी मराठी हाँ, बोला बोला। हाँ, शेतकऱ्यांनी जर जाळलं त्याला तर त्यांच्या जमिनीची उत्पादक क्षमता कमी होईल। प्लस जे जमिनीमध्ये गांडूळ वगैरे आहेत ते पण खराब होतील। खाली जरा। त्याच्यानंतर हाँ, बस। जे शेतकऱ्यांनी जाळलं तेच हम्म। तर त्याच्यामुळे पोल्युशन पण क्रिएट होऊ शकते। आम्ही काय करतोय, रेसिड्यू जो आहे शेतकऱ्यांचा जे फार्म मध्ये त्यांचे लागलेले आहेत ते काढल्यानंतर जो रेसिड्यू उरतो म्हणजे जे कचरा उरतो काढल्यानंतर ते आम्ही जमा करतो। त्याच्या बदल्यामध्ये आम्ही त्यांना खाली जरा। मोबदला म्हणून सुद्धा देतो शेतकऱ्यांना। काय टन देता तुम्ही त्याच्या पास्ट ऊसाच्या पास्टाचं तुम्ही जे आता कलेक्ट करताय, हा हा गोळा करून आणताय, एवढ्या मोठ्या ट्रॅक्टरने गोळा करताय, त्या शेतकऱ्याला पास्टाचे पैसे तुम्ही किती कसं टन आम्ही देता? त्यांना टनाच्या हिशोबाने नाही देत, आम्ही हा। त्यांना बेलच्या हिशोबाने देतो। एक जो गठ्ठू असतो त्याला आम्ही No, बेल no, म्हणतो। we are helping farmers to what is called instead of हा, burning, yes. we are helping them to what is called clean up Yes. their farm. Okay. आम्ही खाली जरा। शेतकऱ्यांना जे वावर जाळणार आहेत हा। किंवा आम्ही त्यांना मदत करतो एका प्रकारे की त्यांचं शेत पण साफ झालं पाहिजे। हा। त्यानंतर जे रेट आहेत आपण त्यांना बेलच्या हिशोबाने देतो, अकॉर्डिंग टू बेल। जे एक गठ्ठू जो म्हणतो, आपल्या इकडे मराठीत गठ्ठू म्हणतात, हा। त्याला आम्ही बेल म्हणतो। हा। एक बेल साधारणतः 15 ते 20 किलोचा राहतो, त्याचे आम्ही शेतकऱ्याला 2 रुपये एका बेलचे देतो। म्हणजे 15 किलोला तुम्ही 2 रुपये देता शेतकऱ्याला? हा No, it is we Ah. are not, see, it is not commercially. See, the idea behind is to help farmers to clean up their farm. Yes. We are not forcing the farmers, and then we are requesting them instead of burning it, Yes. please give it to us. Okay. ज्या शेतकऱ्यांना हा. जे स्वतःहून जाळून देतात आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की बा तुम्ही ते जाळून न देता आम्हाला द्या, त्याचे आम्ही तुम्हाला थोडा मोबदला देऊया, अशा प्रकारे। बर, आणि मला सांगा, तुम्हाला या प्लांट चालू करण्यासाठी ये प्लांट नहीं है बा, जो भी है ये ये बायोमास कमर्शियल बैंक है, कमर्शियल में कमर्शियल नहीं commercial में है, है। ये बायोमास बैंक है, ये फार्मर का आप कस्टमर का जो कचरा ले रहे हैं हाँ। वो वेट कर रहे हैं, इधर बड़ा वेट मशीन है, इधर वो कलेक्ट कर रहे हैं, उधर सब जमा किया है वेस्ट, तो उसको ग्राम पंचायत राजेगांव का यूनिवर्सिटी लगता है, वो लिया है क्या आपने? वो बोल रहे वो हैं no, we had to full-fledgedly we had to form this what is called, it is under process. Yes. Okay. हे सध्या प्रोसेस process मध्ये में, आहे।
याच्यात जे काही लागतील त्याची डिपार्टमेंट वेगळं आहे. In another 4 to 5 days time, everything will be under in a proper place. Yes, yes. Okay, he चा- can come and येण्या- visit. You येत्याच- can come and visit maybe after 4 to हिंदी 5 बोलो days सर, time. हिंदी बोलो. Oh, मराठी चार- चैनल है, मराठी चैनल है, हाँ. आप हिंदी बोल सकते हैं. Okay, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी इथे लागलेल्या नाही आहेत okay. त्या सर्व प्रकारे इन्स्टॉल केल्या जातील. It ते is process just मध्येच आहे started. तो, Now only already शुरू हो गया. हे आम्ही इथं फक्त चालू झालं आम्ही ग्रामपंचायतीला विचारलं, सरपंचांना विचारलं, ग्रामसेवकांना विचारलं, हं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडून कसली एनओसी घेतलेली नाही. त्याची कल्पना आम्हाला नाही आहे एनओसीची. It is a process. मग It will be कसं done. Whatever एनओसी न घेता तुम्ही जे plan काही- कसं जे चालू काही- करू? whatever the things is required to have, it will be done in another 3 to 4 days time. जे काही प्रोसेस असेल ते 2-3 दिवसामध्ये Oh, कंप्लीट होऊन under is जाईल. जे everything process is under process है. हाँ. Okay, बिल्कुल full हो जाएगा. ओके. नाही, एनओसी घेतल्यानंतरच कुठलेही काम केलं जातं, त्याची कुठलीही कल्पना कंपनी नाही चालू आहे जाते, आम्हाला. त्याचं जे चालू डिपार्टमेंट केली आहे, जाते. जे आपण डिपार्टमेंट आहे, एनओसी न चालू घेताच चालू केलेला आहे प्लांट. त्याचं जे डिपार्टमेंट आहे, ते जे लोक आहेत ते वेगळे आहेत बघणारे. आम्हाला त्याची कल्पना नाही. आमचं काम फक्त शेतकऱ्यांना भेटण्याचं आहे. हे आपण 65 ऊसाचं गोळा केलंय, हजारो टन इथं गोळा केलंय. तर हजारो या टन नहीं है. किती टन झाले आतापर्यंत? मग ये पूछ रहे हैं कितना टन कलेक्ट हुआ है यहाँ पे मटेरियल, हाउ मेनी टन वी आर कलेक्टिंग द बायोमास. As of now, maybe 200. 150-200. 150-200 टन झालं असेल. 150-200 टन झाले. हा. 150-200 टन ह्याला सुरक्षा म्हणून काय केलं आपण? समजा या उन्हाने किंवा कोणी पेटवलं तर शेजारच्या शेतकऱ्यांची हानी होऊ शकते. हम्म. इथं लाखो एकर, हजारो एकर ऊस पेटू शकतो शेजारचा. हम्म. तुम्ही त्याच्यासाठी संरक्षण म्हणून, सुरक्षा म्हणून काय केलं? सुरक्षेसाठी, सेफ्टीसाठी आपण पाण्याचे Safety side, we are under process. We already installed tanker Tanker. with the pump, water pump. You can show that. Okay, Okay, the and tanker we have आहे. already tested that tanker also. काम करना पड़ेगा. 200 टन जर पाचूट पेटलं हा. तर एवढ्याशा एका टँकने विजू शकतं का? एकच टँक नाही आहे, टँक अजून आहे तिकडल्या साईडला आहे. कुठे एकच टँक आहे? आता मी एक तर अजून आहे शूटिंग ना, घेतलं green तर tank. एकच टँक होता एक तिथं. अजून ग्रीन आहे वाटतं तिथं. तिथं एकच टँक. या 2 टँकर मध्ये आग विजू शकते का जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लागले तर? ह्याची सुरक्षा म्हणून तुम्ही बेफिकीरपणे वागताय असं आम्हाला म्हणायचं. As per इथं the लोकजण no. असे- As per the HSE policies, we are maintaining all the policies. There is no compromise on safety. Okay, हमारा खेत में हमारा बायोमास बैंक में फुल सेफ्टी रेगुलेशंस फॉलो करता हूँ. ठिकाणी राजेगाव मध्ये आज हा बायोगॅसचा सगळ्याचा ऊसाच्या पाष्टाचा प्लांट आहे. सगळं आणून इथं स्टोरेज करत आहेत. तर या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं, काय म्हणणार का, काय म्हणणं तुमचं? या संदर्भात काय म्हणणं आहे आमचं, जर याला जर आग लागली तर ह्याचं प्रोटेक्शन मेजर्स काय यूज केले त्यांनी, हा. आणि जर लागले समजा तर ह्याला विझवण्यासाठी काय करणार, काय उपाययोजना आहे त्यांच्याकडे? मग तर शेजारी त्याचा प्लॅन इथं पाहिजेत ना की कुरकुमच्या ऑफिसला पाहिजे. हा हा इथं जर आग लागली तर कुरकुमच्या ऑफिसवरून इथं विजवेपर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे हा. त्याचं तुम्ही काय करणार? बरोबर. म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला त्या अग्निशामकच्या उपाययोजना यांनी केल्या पाहिजेत असं म्हणायचं. आणि तर मला काय- त्याच्यानंतर तुम्ही जे हे केलंय याच्यासाठी ग्रामपंचायतची एनओसी घेतलेली नाही. हा. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतची एनओसी घ्या किंवा जे तलाट्यांचं काय असेल महसुलाचं तुम्ही स्टोरेज इथं जे ठेवणार आहे त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि मग त्यांनी हे चालू करावं. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने यांनी कायदेशीर जी प्रोसेस राहते की ग्रामपंचायती एनओसी असेल काय ह्याचं कर ग्रामपंचायतीला दिला पाहिजे, अशा त्या प्रोसेसने यांनी गेले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं. अजिबात यांनी काही कुठल्याही प्रकारची परमिशन घेतली नाही. आम्ही ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली हा. तर यांच्याकडे कुठल्याही प्रकारची परमिशन नाहीये, यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन इथं नाहीये. यांच्याकडून विचारलं असता हे सांगतायत की कुरकुमच्या आमच्या मेन ब्रांचला तुम्हाला सगळं मिळेल. तुम्ही इथं चालवता राजेगाव मध्ये तर तुम्हाला इथल्या ऑफिसला एक कॉपी पाहिजे तुमची. 20 किलोचा हा पास्टाचा गट्टू आहे. या गट्टूचा अंदाजे वजन 20 किलो सांगितलं तुम्हाला, तर त्याचा ते फक्त 2 रुपये देतात शेतकऱ्यांना. तर ही कितपत योग्य आहे तुम्हाला काय म्हणायचं? हे शेतकऱ्यांना याच्यातून काही जास्त फायदा होईल असं नाही. त्या फायदा तर कंपनीचाच होणार आहे. हा हा असं विचार केला सरासरी शेतकऱ्यांचा पूर्ण बी तर. फायदा थोडा झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा बी पण फायदा बरोबर. थोडा झाला पाहिजे. थोडं पेमेंट वाढवून द्यायला पाहिजे त्यांनी, अशी आमची 2 मागणी. म्हणजे 20 किलोला 2 रुपये, तर म्हणजे 2 पैसेच झालं शेतकऱ्यांना. म्हणजे दोन- एकरात फक्त 350 रुपये देतात ते एकरी 350 हो. रुपये. मग एकरी 350 रुपयात मग त्यातनं ते त्यांचे शेतकऱ्यांनी जर समजा त्यांनी 65 कुट्टी करून कुजवलं
तर शेतकऱ्याच्या फायद्याचं ती होईल. योग्य आहे ना, ती ती योग्य टनेज नाही. तरी वाढते, 20-30 टन तरी हा. वाढू म्हणजे शकते. या पाचटापासून शेतकऱ्याच्या फुकट पाचट घेतल्यागतच आहे आणि हे पाचटापासून ही कंपनी लाखो रुपये कमावणार हो आहे. हो लाखो. मग ह्यात शेतकऱ्यांचं नुकसानाचं म्हणजे शेतकऱ्याची लूटच आहे म्हणायचं लूट एखादं. म्हणजे शेतकऱ्याचे 2 ट्रॅक्टर चालतात त्यांचे, हा. 2 ट्रॅक्टर फिरत्यात, त्यात एक अर्धा 1 तास तरी हा. कंटिन्यू फिरत्यात. त्यांनी बी Yes. तुडवा बी होतोय ना क्षेत्रात. हा. शेतकऱ्यांचा, हा. ते बी नुकसान आहे शेतकऱ्यांचं. आता ग्रामपंचायतीने युनोसी घेतलेले, ग्रामपंचायतीने घेतलेली नाही ह्यांनी, कायदेशीर बाबी पूर्तता केलेली नाही, तर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची? आमची भूमिका काय, यांनी कायदेशीर बाबी सगळ्या आधी पूर्ण कराव्यात हा. आणि त्याच्यानंतर हा प्लांट चालू ठेवावा. एवढीच मागणी तुमची? एवढीच मागणी आहे, बाकी काही नाही. आणि शेतकऱ्यांना एक थोडा भाव वाढवून द्यावा ही आमची इच्छा आहे. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड.